नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण चिकन खेमा बनवतोय आणि अगदी कमी मसाल्यात. चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर मी इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 1-2 चमचे तेल घातलेलं आहे आणि अगदी बारीक चिरलेला कांदा आहे. कांदा आपल्याला मध्यम आचेवर हलकासा फ्राय करून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता इथं मी कशा प्रकारे फ्राय करून घेतलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही खडे मसालेसुद्धा घालू शकताय, पण मी गरम मसाला वापरणार असल्यामुळे याच्यामध्ये खडा मसाला घातलेला नाही आहे. तर मी फक्त याच्यामध्ये तमालपत्री घालून घेते आहे. त्याच्यानंतर 1 चमचा आलं लसणाची पेस्ट त्याचा वास कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर मी इथं 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा मटण मसाला घातलेला आहे. त्याच्यानंतर घरचंच लाल तिखट घातलेलं आहे आणि छान असं ह्याला तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय. आणि याच्यामध्ये आता मी साधारण एक अर्धा किलो चिकन खेमा घेतलेला आहे आणि तो याच्यामध्ये घालून घेऊया आणि छान असा मसाल्यामध्ये मिक्स होईपर्यंत याला परतून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकताय आता याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि त्याच्यानंतर याला झाकून एक साधारण 5 मिनटं शिजवून घ्यायचं. 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता याला अंगचंच पाणी सुटलेलं आहे आणि परत याला आपण 10 मिनटं हे पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. परत आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं आपला हा चिकन खेमा रेडी आहे. आणि इथं थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि मग रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.